डोकेदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. चिंचणी वांगी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वांगी येथील माळीमळा येथील महिला व पुरुष यांनी वृद्ध महिलेची बोरमाळ चोरून नेली होती. पोलिसांनी या चोरट्यांना सापळा रचून जेरबंद केलंय. अधिक माहिती अशी की चोरट्यांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून शालन ज्ञानू माळी वय 75 माळीमळा वांगी यांची गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरून नेली होती. त्याबाबत शालन माळी यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सर्व माहिती घेत गुन्हेगारांची माहिती घेत चोरीचा छडा लावलाय. या चोरीत प्रमोद शंकर माळी व त्यांची पत्नी रेश्मा राजाराम साठे दोन्ही मूळ राहणार बामणी तालुका खानापूर येथील असून सध्या राहणार माळी गल्ली वांगी यांनी हिसकावून नेल्याचं निदर्शनास आले. तशी त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली. सदर आरोपींकडून गुन्हे उघडकीस आणून त्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपी प्रमोद शंकर माळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे उघडकीस आलेत. सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार विक्रम कुंभार, विनायक सावळगे, संपत जाधव, मनोज जाधव, सतीश पाटील आदींसह पोलीस यांनी ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.